आपल्याला माहिती आहे की महिन्याभरापासून हे आंदोलन सुरू होतं आणि तरुणांनी हे आंदोलन जिंकून दिलं आणि यानंतर देशभरातून आता राजकीय पुढाऱ्यांनी देखील या युवा शक्तीचं कौतुक केलंय। शरद पवारांसह अनेक नेत्यांनी लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम तरुणांनी केलं असल्याचं म्हटलं आणि नेमकं या आंदोलनानंतर काय राजकीय प्रतिक्रिया पुढे आल्या पहा या रिपोर्टमध्ये। देशातील लोकशाहीनं काट टाकली। आंदोलनाच्या यशानंतर पवारांचं मोठं विधान। विद्यार्थ्यांच्या संघर्षाला विरोधकांची दाद। राजधानी दिल्लीने आजपर्यंत अनेक आंदोलनं अनुभवली। दीर्घकाळ चाललेलं शेतकऱ्यांचं आंदोलन असेल किंवा खेळाडूंवरील अन्यायाविरोधाचं आंदोलन, प्रत्येक वेळी सरकारची दडपशाही दिसली। मात्र नीट पेपर फुटीवरून जेनझीनं महिन्याभरापासून छेडलेलं आंदोलन मोदी सरकारला हादरा देऊन गेलं। संसदेवर धडक देणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज झाला, मात्र जेनझी मागे हटली नाही। त्यांनी सरकारला घाम फोडला। दबाव वाढून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना अखेर राजीनामा द्यावा लागला। यावरून गेल्या 50 वर्षांपासून संसदीय राजकारणात असलेले ज्येष्ठ नेते शरद पवारांनी मोठं विधान केलंय। या आंदोलनामुळे देशातील लोकशाहीनं काट टाकल्याचं त्यांनी म्हटलंय। तर खासदार संजय राऊतांनीही मृतप्राय झालेली लोकशाही जिवंत करण्याचं काम तरुणांनी केल्याचं म्हटलंय। देशातील युवकांना नैतिक आणि संसदीय फारवर दिलं त्याबद्दल विरोधी पक्षातील सर्व खासदारांचं मी आभार मानतो। देशातील लोकशाहीनं कास टाकली आहे आणि त्याचं श्रेय देशातील युवा पिढीला जातं हे निश्चित नमूद करावं वाटतं। लोकशाही जी या देशामध्ये मृतप्राय झाली होती त्या लोकशाहीला योगदान देणारी ही आजची घटना आहे आणि त्याबद्दल या देशातल्या तरुण वर्गाचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच। सलग 3 टर्म नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावर आहेत। गेल्या 5 वर्षात नीटचा पेपर अनेक वेळा फुटला, मात्र कोणावर ही जबाबदारी निश्चित झाली नाही। राहुल गांधींनी तर गेल्या 10 वर्षात देशात 152 वेळा पेपर फुटले असा दावा केलाय। म्हणजेच शिक्षण व्यवस्था पोखरलेली असूनही सरकार ढिम्म आहे। याच शिक्षण व्यवस्थेला सुधारण्यासाठी सीजेपीने लढा उभारला। झुरळ म्हणून हिणवल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीनं लोकशाहीच्या मार्गाने संघर्ष सुरू ठेवला आणि त्याला यशही मिळालं। एनटीए मधील अधिकाऱ्यांना हटवलं आणि आता सरकार पेपर फुटीवरून कडक शिक्षेची तरतूद असलेलं नवं विधेयकही संसदेत आणणार आहे। धर्मेंद्र प्रधानांनीही राजीनामा दिला। भारत जगातलं सर्वात मोठं लोकशाही राष्ट्र आहे। तरुणांची संख्याही जास्त आहे। देशाच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे 65% पेक्षा जास्त लोक 35 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत। याच तरुणांनी लोकशाही जिवंत ठेवण्याचं मोठं काम केलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।